आज सविताच्या किचनमध्ये बनते आहे सोलकढी. गरमीत थंडाव्यासाठी जेवल्यानंतर पिण्याची सोलकढी त्याच्यासाठी खोबरं, एक लसूण आणि एक मिरची घातली आहे आणि 1 चमचा भरून कोकम पाणी घातलं. आता मी हे सगळं वाटून घेणार आणि तुम्हाला नंतर दाखवते कशी. चार चमचे पाणी घातलं. हे मी वाटून घेणार बारीक. एवढं बारीक वाटून घ्यायचं. या खोबऱ्याचा सगळा रस मी गाळून घेणार. थोड्या याच्यात पाणी घालून थोडं असं हे करून हे मी पूर्ण खोबऱ्याचा रस सगळा गाळून घेणार. हा एवढा रस गाळून घेतला. आता याच्यात मी अजून थोडं लाल दिसण्यासाठी काय जण बीटचा रस घालतात, पण मी बीटचा रस नाही घालणार. अजून थोडंसं कोकमचं पाणी घालणार, मग त्याला थोडा कलर येईल. तर मी याच्यात 1 चमचा मीठ घालते. आणि हा चांगला असा ढवळून ही कोकम कढी आता खाण्यास रेडी झाली आहे. ही सोलकढी तुम्हाला करायची असेल तर तुम्ही चिकन बनवलं असेल तर जेवल्यानंतर ही सोलकढी जिरवण्यासाठी खातात. त्याला जर राईस बरोबर भाताबरोबर खायची असेल तरी सुद्धा खाऊ शकता, किंवा तुम्ही असं नुसती पण पिऊ शकता. याने जेवण जिरतं चांगलं, ऍसिडिटी होत नाही. अशी सोलकढी तुम्ही करून बघा. आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.